की आम्ही निवडणूक कार्यालयामध्ये बोलून आम्ही नियम समजून घेतो आणि जर 100 मीटरच्या बाहेर असेल तर आम्ही इमिजिएट त्यांना सोडून देऊ। परंतु आता तुम्ही जिथे उभे आहात तिथे व्होटिंग आहे आणि इथून जवळजवळ 300 मीटरवरती आमचं ते टेबल होतं। परंतु पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सर्वंट म्हणून काम करत आहेत। भारतीय जनता पार्टीचे सर्वंट म्हणून पोलीस काम करतायत, दबावाखाली काम करतायत। माझं त्यांना विनंती आहे की 4 जूनला हे सरकार चेंज होणार आहे। 4 जूनला सरकार चेंज होणार आहे, त्यावेळी तुम्ही काय करणार? म्हणून पोलीस यंत्रणेने निष्पक्षपणे काम केलं पाहिजे असं आमचं त्यांना म्हणणं आहे आणि त्यांनी ते काम करावं, नाहीतर आम्ही जर त्यांना सोडलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। नोटिसा देखील देण्यात आलेल्या काही कार्यकर्त्यांना कालपासून। मी ते सांगतो तुम्हाला, भारतीय जनता पार्टीची एवढी पाडलेली आहे की त्यांना त्यांच्या ताकदीवर त्यांच्या हिमतीवर ते जिंकू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा जिंकण्यासाठी कामाला लावली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।